हे आहे ठाण्यामधलं ओसवाल अपार्टमेंट, जिथे माझ्या बालपणी मी जाम धमाल करायचो, क्रिकेट खेळायचो, सुट्ट्यांमध्ये राहायला यायचो, गडकरीला स्विमिंगला जायचो बाबांबरोबर. आज मी 8-9 वर्षांनी आलो. पूर्वीसारखं येणं होत नाही या पट्ट्यामध्ये, पण आठवणी सगळ्या त्याच आहेत. जुन्या जुन्या आठवणी आठवतात. हा जो अख्खा रस्ता दिसतोय तुम्हाला, इथे जाम मस्ती चालायची आमची. रात्री 1:30 2-2 वाजेपर्यंत खेळत राहायचो. आणि तेव्हा इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हता, गेम्सही फार कमी असायचे, डॅशबोर्ड गेम्स असायचे. व्हिडिओ गेम म्हणजे मोठी पर्वणी असायची. आज खूप दिवसांनी इथे मजा आली व्हिडिओ बनवायला. हे जे समोर दिसतं आहे दुसऱ्या माळावर माझ्या आत्याचं घर, विमल पोद्दार आणि विनायक पोद्दार. आता ते दोघंही नाही आहेत, त्यांची मुलगी आहे पल्लवी अमृते. त्यामुळे आज मी तिला बऱ्याच वर्षांनी भेटायला आलो आहे आणि जुन्या जुन्या आठवणी जागा झाल्यात. हे समोर टॉवेल वाळत घातलं आहे ते माझं मित्राचं घर होतं, आहे म्हणजे आईबाबा आहेत. तो आता फ्रान्सला आहे. पुष्पा, पूजा, प्रसाद, ह्या सगळ्या बिल्डिंग्स. हा जो पट्टा आहे इथे आमचं क्रिकेट चालायचं. इथे फिल्डिंगला उभे राहायचो आम्ही. सगळं मातीचं होतं. काही वर्षांनी इकडे डांबरीकरण झालं, पण हा फेज मस्त होता आयुष्यातला, तो परत नाही येणार. सो छोड आए हम वो गलिया असं म्हणत पुढे जायचं. ह्या दादांनी माझे फोटोज काढले, सो थँक्यू दादा व्हेरी मच. ओसवाल अपार्टमेंटची हद्द इथे संपते आणि इकडे एक युनिक क्यू नावाचं टॉवर झालं आहे. पूर्वी इथे पूर्ण जंगल होतं. बॉल गेला की विसरा, नवीन बॉल घेऊन या, म्हणजे नवीन बॉल आम्ही घेऊनच बसायचो. ही ती सोसायटी पूर्ण इकडची पॉश सोसायटी आहे, एकदम मोठ्या लोकांची. आपण माणूस म्हणूनच पॉश, बाकी काय एकदम सर्वसाधारण. आणि ही बिल्डिंगची मागची बाजू, इथे पण आम्ही खेळायचो क्रिकेट. बॉक्स. आता सगळी जुनी लोकं पण गेली, पण जुन्या आठवणी तशाच आहेत. त्याची मागची बाजू असायची, इथे पकडापकडी चालायची. छान एरिया होता, आहे मुळात. आता इन फ्युचर जेव्हा रिडेव्हलप होईल तेव्हा अजून सुंदर होईल, पण नाही म्हटलं तरी अजून एक 10-15 वर्ष तरी जातील रिडेव्हलपला. तोपर्यंत बघायचं काय होतं आहे ते. सो थँक्यू व्हेरी मच फॉर माय लिसनिंग टू द शॉर्ट व्हिडिओ ऑन ठाणे ओसवाल अपार्टमेंट अँड फुल धमाल. हा एंट्रन्स आहे प्रसाद बीचा. आम्ही बी आणि एमध्ये अंधळी कोशिंबीर खेळायचो. खूप काय काय खेळायचो इथे. काय आठवणी काय जात नाहीत, आठवणी राहतात. सो थँक्यू ओसवाल अपार्टमेंट फॉर मेकिंग माय चाइल्डहुड व्हेरी स्पेशल, मेमोरेबल अँड मोस्ट ब्युटिफुल. खूप दिवसांपूर्वी एक मराठी पिक्चर आला होता, एप्रिल-मे 99. तेव्हा मला आपलं हे ओसवाल अपार्टमेंट आवडलं होतं, आठवलं होतं. आणि मेंटल हॉस्पिटल, ज्ञानसाधना कॉलेज, ती गल्ली खूप धमाल केली मित्रांबरोबर. सो थँक्स once again to Oswal Apartments and the members of Oswal Apartment who supported us in our childhood days, so we could make our childhood very special, very memorable. So bye, take care and good evening to everyone. Bye.